नमस्कार मित्रांनो, स्वामी भक्तप्रीती या आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजनीय श्री यंत्राच्या स्थापना आणि पूजा विधीविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। श्री यंत्र हे धन, समृद्धी, सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी अत्यंत लाभदायक आहे। श्री यंत्राची योग्य पद्धतीने स्थापना आणि पूजा केल्यास जीवनात सौख्य आणि संपत्तीची वृद्धी होते। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री यंत्राची योग्य स्थापना कधी व कशी करावी, श्री यंत्र पूजेचे महत्त्व आणि नियम, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी खास पूजेचा विधी, श्री यंत्र कोणत्या प्रकारचे असावे आणि कुठे ठेवावे, श्री यंत्र पूजेसाठी विशेष मंत्र आणि फायदे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या माहितीमुळे तुम्हाला लक्ष्मी कृपा प्राप्त करण्याचा प्रभावी मार्ग मिळेल। जर तुम्हाला आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील। तर चला बघूया मित्रांनो, श्री यंत्र म्हणजे काय आणि याचे महत्त्व काय आहे। श्री यंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहे। याच्या नियमित पूजेमुळे घरात समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। व्यापार, नोकरी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे विशेष उपयुक्त आहे। नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि व्यक्तीच्या जीवनात सौभाग्य निर्माण करण्यासाठी श्री यंत्राची स्थापना केली जाते। श्री यंत्र स्थापित करण्यासाठी शुभ मुहूर्त। कोणतेही धार्मिक कार्य शुभ मुहूर्तात केल्यास अधिक शुभ मिळते। शुक्रवार हा श्री यंत्र स्थापनेसाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो। दिवाळी, अक्षय तृतीया, नवरात्र, धनत्रयोदशी तसेच पौर्णिमा हे दिवसही स्थापना करण्यासाठी उत्तम असतात। स्थापनेसाठी कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार योग्य वेळ ठरवण्यासाठी ब्राह्मण, ज्योतिषी किंवा तज्ञ तंत्रांचा सल्ला घ्यावा। श्री यंत्राचे प्रकार आणि त्याचे महत्त्व। श्री यंत्र विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असते, जसे की स्फटिक श्रीयंत्र, ताम्र श्रीयंत्र जे तांब्याने बनलेले असते, सुवर्ण पितळ श्रीयंत्र, भूस्थापित श्रीयंत्र। स्फटिक श्रीयंत्र हे सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि मानसिक शांती देते। व्यापार आणि आर्थिक वाढीसाठी तांब्याचे श्रीयंत्र उपयुक्त मानले जाते। तसेच घर आणि कार्यालयासाठी सर्वोत्तम धनलाभासाठी प्रभावी असे सुवर्ण आणि पितळ श्रीयंत्र। मंदिरे आणि वास्तूमध्ये स्थापन करण्यासाठी उपयुक्त भूस्थापित श्रीयंत्र। अशी वेगवेगळ्या प्रकारची श्रीयंत्रे आपल्याला बघायला मिळतात। श्रीयंत्र कुठे ठेवावे आणि कोणते दिशानिर्देश असावेत। श्रीयंत्र घराच्या ईशान्य उत्तर पूर्व कोपऱ्यात ठेवले शुभ मानले जाते। ते स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कापडावर ठेवावे। तिजोरीत ठेवले तर धनसंपत्ती वाढते। पूजेच्या ठिकाणी देवतेप्रमाणे त्याची नियमित पूजा करावी। रोज दिवा आणि धूप लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते। श्रीयंत्राची शुद्धीकरण प्रक्रिया। श्रीयंत्राची स्थापना करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे। गंगेच्या पाण्याने किंवा गाईच्या दुधाने स्नान करावे। कुंकू, चंदन, अक्षदा वाहून ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा। यंत्र शुद्ध झाल्यानंतर ते लाल कपड्यावर ठेवून पूजा सुरू करावी। श्रीयंत्राची पूजा शुक्रवारी सकाळी स्नान करून ताटात श्रीयंत्र ठेवावे। लाल कपड्यावर श्रीयंत्र ठेवून पंचामृत स्नान करावे। यामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर याचा वापर करावा। त्यानंतर गंगेच्या पाण्याने स्नान करावे। लाल चंदन, लाल फुले, अक्षदा, कुंकू, मेहंदी असे काही आपण त्यांना अर्पण करू शकतो। लक्ष्मी मंत्र, श्री सूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील श्लोकाचा पाठ करावा। श्रीयंत्र पूजेसाठी काही महत्त्वाचे मंत्र। दुर्गा सप्तशती स्तोत्रे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वापरतात। तसेच कुबेर मंत्र आर्थिक स्थैर्यासाठी वापरतात। श्री सूक्त पठण धनसंपत्ती आणि समृद्धीसाठी, आणि महालक्ष्मीचा मंत्र हा लक्ष्मी कृपेचा मंत्र आहे। श्रीयंत्र पूजेचे अनेक फायदे मिळतात। आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनप्राप्ती होते। मानसिक शांतता मिळते आणि तणाव दूर होतो। व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते। घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते। लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि सौभाग्य प्राप्त होते। श्रीयंत्राची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी। श्रीयंत्रे उलटे किंवा खराब स्थितीत ठेवू नये। पूजेशिवाय यंत्र निष्क्रिय होऊ नये याची काळजी घ्यावी आणि नियमित पूजा करावी।
श्रीयंत्र स्वच्छ आणि सकारात्मक वातावरणात ठेवावे. लोभाच्या भावनेने पूजा करू नये, श्रद्धेने पूजा करावी. तर मित्रांनो, श्रीयंत्राची योग्य स्थापना, पूजेचे महत्त्व आपण आज समजून घेतले. श्रीयंत्र केवळ धनसंपत्तीच नव्हे तर सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी इतकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की सांगा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या कृपेशिवाय आपले जीवन सुंदर होऊ शकत नाही. मग आपण पुन्हा भेटू पुढील खास विषयासह. तोपर्यंत जय जय श्री स्वामी समर्थ.